चला तर मग आज आपण बनवणार आहोत अंडा करी। त्यासाठी मी 4 अंडे उकडून घेतलेत। आता लागेल कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं आधीच मी भाजून घेतलंय। कांदा पण मी आधीच भाजून घेतलाय। 2 छोटे टोमॅटो कट करून घेतले। आता याची पेस्ट बनवून घेऊयात। पॅन चांगला गरम झालाय। यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात। आता यात आपण जिरं टाकूया। जिरं चांगलं परतवलं की त्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण आता यात घालूया। गॅस मध्यम ठेवायचा आणि मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्यातला टोमॅटोतला कच्चापणा निघून जाईल। कांदा टोमॅटो चांगलं परतलं जाईल। हे मिश्रण चांगलं तेलामध्ये 5 ते 10 मिनिटांनी परतून घेतलं। हा बारीक मसाला चवीनुसार। यानंतर यात जाईल घरगुती काळा मसाला 2 चमचे, थोडंसं लाल मिरच पावडर, थोडीशी हळद। थोडा सांबार मसाला टाकते चवीसाठी, छान फ्लेवर येतो सांबार मसाल्यामध्ये। थोडं मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेते। मिश्रणात मी कोमट पाणी टाकते। आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये कोमट पाणी ऍड केले। त्याला उकळी थोडी चवीनुसार। इकडे मी बॉईल केलेले अंडे या पद्धतीने असे कट करून घेतले। आता त्या उकळत्या मिश्रणात सोडून घ्यायचे या पद्धतीने। सगळे अंडे सोडून घेतले आहेत। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आता ऍड करणार आहे। मला इकडे पाणी थोडं कमी वाटलं, मी अजून थोडंसं गरम पाणी ॲड करते। साधारण 1 तांब्या पाणी टाकलेले। आता तुम्ही बघू शकता किती छान उकळी आली। आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली।